काल शूट करत असताना एक कॉल सारखाच येत होता, मेसेजही येत होता आणि शेवटी मला शूट थांबवून तो कॉल घ्यावाच लागला. नमस्कार मैत्रिणींनो, मी विजय आणि स्वागत आहे शोभा मध्ये. तर झालं असं, शूट चालू असल्यामुळे बिझनेस व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावरचे बरेच वेळ मेसेज पाहिले गेले नव्हते आणि त्या ताई मला त्यामुळे कॉलच करू लागल्या. कॉल नागपूरवरून होता. त्या ताईंनी मला सांगितलं, की आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, तेव्हा आमच्या ज्या वर्ग शिक्षिका होत्या, त्या आता मुख्याध्यापिका आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये त्या निवृत्त होत आहेत. आम्ही तिघी मैत्रिणी मिळून त्यांना एक खास भेट द्यायची ठरवलेली आहे. पुढे त्या म्हणाल्या, की शोभा सरीच्या पेजवरची एक रील लास्ट वीक माझ्या फीडमध्ये आली होती आणि मला सगळ्या साड्या खूप आवडल्या. आमच्या मॅडम आहे ना, साधेपणात, आत्मविश्वासात आणि रुबाबात साडी नेसायच्या. तशाच काही टाईपच्या साड्या तुमच्या पेजवर पाहायला मिळाल्या. पण यावेळी मला त्यांना ना एक सुंदर, हलकं, वेगळं असं काहीतरी द्यायचं आणि मी माझ्या मैत्रिणींबरोबर पण हे शेअर केले. त्यांच्या आवाजात त्यांच्या शिक्षिकेबद्दल आदर स्पष्ट जाणवत होता. त्यांचं संपूर्ण वर्णन बोलणं ऐकून झाल्यानंतर मी त्यांना आपल्याकडे आलेल्या सुंदर पॅटर्न मधल्या काही निवडक साड्या दाखवल्या, डिझाईन्स दाखवल्या, ज्या की खूप एलिगंट होत्या, त्यांच्या पर्सनॅलिटीला सूट करणाऱ्या होत्या. ऑफ व्हाईट कलरच्या बेसवर सुंदर असं ॲप्लिक वर्क आणि त्याच्यावरती अजरकचा ब्लाउज, त्याचबरोबर लाईट कलरच्या ॲप्लिक वर्क, मिरर वर्कच्या साड्या मी त्यांना दाखवल्या. काही पर्याय पाहिल्यानंतर त्यांनी एक सुंदर साडी निवडली आणि मग मला वाटलं की ही फक्त साडीची ऑर्डर नव्हती, ही होती एका शिक्षिकेला दिलेली मनापासूनची कृतज्ञतेची भेट. त्या व्यक्तीसाठी जिने आयुष्यभर विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं. तुमच्या, माझ्या आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अशी शिक्षिका किंवा शिक्षक असतील ज्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत. प्रत्येक साडीमागे काहीतरी गोष्ट असते आणि नेहमी तुमच्याबरोबर शेअर करत असते. आता तुम्ही सुद्धा ही तुमच्या प्रियजनांबरोबर नक्कीच शेअर करा.